गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी शहर व तालुक्यामध्ये अतिक्रमण हा विषय चर्चेचा ठरला असून काल सोमवारी तहसील कार्यालयावर सर्वपक्षीय यांच्या वतीने मोर्चा काढण्यात आला होता। तहसीलदार नामदेव पाटील यांनी 4 वाजता बैठक घेऊन त्वरित मार्ग काढू असे आश्वासन दिले। या आश्वासनानंतर मोर्चा मागे घेण्यात आलाय। दुपारी 4 वाजता तहसील कार्यालय येथे शहरातील ग्रामस्थांच्या भावना समजून घेऊन प्रांत अधिकारी देवदत्त केकान यांच्या अध्यक्षतेखाली तहसीलदार नामदेव पाटील, पोलीस उपविभागीय अधिकारी मंदार जावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक परमेश्वर जावळे, दिलीप राठोड, गटविकास अधिकारी सुदर्शन मुंडे, सार्वजनिक उपअभियंता क्षीरसागर, मुख्याधिकारी धनंजय कोळेकर, भूमी अभिलेखचे पी कुलट, एस मोरे यांच्या उपस्थितीत अतिक्रमण बैठक पार पडली। अतिक्रमण नियमानुसार काढण्यात येणार असून यामध्ये कोणाचा हस्तक्षेप चालणार नाही। सोशल मीडियावर कोणीही चिथावणी देणारे मेसेज टाकू नये। प्रशासन नागरिकांच्या सोबत असून कायदा कोणीही हातात घेऊ नये। अतिक्रमण मोहिमेअंतर्गत कोणीही गर्दी करू नये। त्या काळात विनाकारण गर्दी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार असल्याचे प्रतिपादन प्रांत अधिकारी देवदत्त केकान यांनी केले। तहसीलदार नामदेव पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना म्हटले की सर्व विभागांनी आपल्या भागातील अतिक्रमणाची यादी तयार केली असून येत्या गुरुवारपासून आपण अतिक्रमण मोहीम सुरू करणार आहोत। आपण आता अतिक्रमणावर सर्व एजन्सीची बैठक घेतलेली आहे आणि त्या सर्व एजन्सीजने म्हणजे सार्वजनिक बांधकाम असेल, नगरपालिका असेल, एसटी महामंडळ असेल किंवा पंचायत समिती असेल, सगळ्यांनी आपापल्या एरियामधलं अतिक्रमण हे आयडेंटिफाय केलेलं आहे आणि त्याची यादी पण आपली तयार आहे। तर साधारणपणे गुरुवारपासून आपला ॲक्शन प्लॅन अस्तित्वात येईल, तो प्रत्यक्षात त्याचा अंमल घेतला जाईल आणि यात सगळ्यांना आपण समन्याय पद्धतीने कारवाई होणार आहे। यात असा भेदभाव नाही की याचं राहून जाईल आणि याच्यावर कारवाई वगैरे करू म्हणून। आणि यात ती एजन्सी पुढाकार घेऊन त्या एजन्सीच्या मदतीला पोलीस यंत्रणा आणि महसूल यंत्रणा सोबत राहणार त्यांच्या मदतीला। आणि जो एरिया आपण आयडेंटिफाय केला अतिक्रमणाचा तो कुठल्याही परिस्थितीत आपण काढण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत। फक्त कायदा आणि सुव्यवस्थेची संभाव्य चाचपणी करून वेळप्रसंगी प्रशासनाला त्या वेळेस निर्णय थोडे बदलून घ्यावे लागतील आणि प्रांत साहेब आणि माननीय DYSP साहेब आणि सगळ्या यंत्रणा त्यासाठी आता सज्ज झालेल्या आहेत। फक्त मीडियाला पण माझं आव्हान आहे की आपण याचं लेखन करताना किंवा मांडणी करताना आपण पण प्रक्षोभक भाषा वापरू नये। ही कारवाई एखाद्या विशिष्ट व्यक्तीविरुद्ध किंवा संस्थेविरुद्ध नाही आहे। हे फक्त एक अचानक एखाद्या प्रसंगातून उद्भवलेला मुद्दा आहे आणि तो त्याचं एवढं उग्र रूप धारण झालं आहे आता की प्रशासनाला त्याच्यावर कारवाई करणं आता भाग आहे आणि प्रशासन ते करणार आहे। तर यातही मीडियाने आम्हाला सहकार्य करायचं आहे। कुठेही कायद्याने सुव्यवस्थेला गालबोट लागेल असं कृपया आपण लेखन करू नका आणि शांतता राहील यासाठी आपण सगळ्यांनी सहकार्य करायचं। जनतेला मी आपल्यामार्फत आवाहन करू इच्छितो की त्यांनी स्वतःहून त्यांची अतिक्रमणं काढून घ्यावीत, जेणेकरून प्रशासनाला अतिक्रमण काढण्याची वेळ येणार नाही आणि जनतेने पण आम्हाला सहकार्य करायचं आहे। या मोहिमेमध्ये कोणताही भेदभाव न करता सर्वांना सारखा न्याय दिला जाईल। ज्या विभागाअंतर्गत जो परिसर येईल तो काढण्यासाठी तो विभाग पुढाकार घेईल। पोलीस यंत्रणा व महसूल विभाग त्यांच्या सोबत राहील। जो परिसर अतिक्रमण काढण्यासाठी निवडला आहे तो काढण्यासाठी प्रशासन पूर्ण प्रयत्न करेल, पण कायदा व सुव्यवस्थेची संभाव्य चाचपणी करून वेळप्रसंगी प्रशासनाला त्यावेळी निर्णय थोडे बदलून घ्यावे लागतील। अतिक्रमण काढण्यासाठी सगळी यंत्रणा सज्ज झाली असून ही कारवाई एखाद्या विशिष्ट व्यक्तीविरुद्ध किंवा संस्थेविरुद्ध नाही। एका प्रसंगातून हा मुद्दा उद्भवला असून त्याने उग्र रूप धारण केले आहे, त्यामुळे प्रशासनाला त्यावर कारवाई करणे भाग आहे। तरी मी जनतेला आवाहन करतो की तुम्ही स्वतःहून अतिक्रमण काढून घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे असे आवाहन तहसीलदार नामदेव पाटील यांनी केले आहे। प्रतिनिधी सचिन दिनकरसह सुवर्णा ताकटे, SP 24 तास, पाथर्डी।